झालो आता संजना धन्य झाला आता याची चंदना
संचित राहिलेसे प्रीत तुझ्या नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाहे काळा हाती तुका म्हणे पोट धालेचे न धाय तुका म्हणे पोट धालेचे न धाय खादलेची खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी मारा कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकांक तेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निहात धन्य मी मानेन आपुले संचित राहिले से प्रीत तुझ्या नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे आबाही काळा हाती प्रस्तुत संप्राप्त स्थली कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैरागाचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अखिल विश्वाला पावन करणाऱ्या गाथेतील एक 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्या संचिताची धन्यता व्यक्त करतात विठ्ठल विठ्ठल या चिंतन सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार ते म्हणजे गुढीपाडवा या गुढीपाडव्याचा औचित्य साधून आणि प्रभू रामचंद्राचा असणारा रामनवमी या दोन जे काही उत्सव आहेत
प्रथम म्हणजे आपल्या 3.5 मुहूर्तापैकी जो काही पाडवा आहे त्या पाडव्याचं औचित्य साधून आपल्या श्री क्षेत्र बनकरांजा या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं एक आयोजन केलेलं आहे. हा तर गुरुनाम गुरु रामकृष्ण भाऊ आणि भगवान भाऊ यांच्या कृपाशीर्वादाने आपले असणारे गुरुवारी हनुमंत महाराज मध्ये त्यांच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ बनकरांजा यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाने म्हणा तरी चालेल सहकार्याने असा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आजची असणारी ही 2य दिवसाची कीर्तन सेवा महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. या सेवेकरता उपस्थित असणारे गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, टाळकरी वृंद, त्यामध्ये आता सर्व परिचयाचे पण बहुतेकाचे नावं माहिती नसतात. त्यामुळं सर्वजण आपले म्हणजे बाहेर गावून आलेले सांगायचे म्हणलेले आबाद तुम्हाला तर माहीतच आहेत. आपल्या संस्थेतील विद्यार्थी हे ओंकार महाराज भातलवंडे मृदंगाचार्य देखील आहेत. इकडे प्रसाद महाराज जोगदन ते देखील आहेत. नवीन असणारे आशिष महाराज अडसूळ ते देखील आता यावेळेस सत्य लागलेले आहेत. आपल्या गावातील सर्व आता मला जास्त नाव माहिती नाही मग काय नाव चुकन, पण सर्वजण आपल्या गावातील सर्व भावी भक्त दरवर्षी आपण वारीमध्ये बहुतेक अनेक वाऱ्यामध्ये आपण पायी वारी दिंडीसोबत एकत्र करतो. त्यामुळे सर्वांचा परिचय आहे. फक्त काय चेहऱ्याने चांगला परिचय आहे. नाव कोणाचे माहिती आहे जास्त तर आप्पाचं नाव फक्त आप्पा म्हणतात एवढंच माहिती आहे. आपले महाराज दरवर्षी भेटतात पण नावच कधी विचारलं नाही त्यांना. नाना आहेत त्यांना ते आप्पा नावाने नंबर सेवा केला. तर आपले चंद्रकांत महाराज का हा ते देखील आहेत. आपले टेलर म्हणतात त्यांना ते देखील आहेत. सर्वजण आहेत सेवेकरता उपस्थित. आजची असणारी 2य दिवसाची कीर्तन सेवा आहे. अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबारा या अभंगामध्ये आपल्या संचिताला धन्यता देतात. त्याचं कारण अनेक जन्मानंतर जो काही मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि या मनुष्य जन्मामध्ये देखील तुकोबारा म्हणतात की मला त्या भगवंताची भक्ती करण्याची बुद्धी मला प्राप्त झाली म्हणून तुकोबारा धन्यता देतात. का धन्य मी मानेन आपुले संचित राहिले से प्रीत तुझ्या नाये. माझं जे काही प्रेम आहे माझं असणारं सर्व चित्त तुझ्या नामाजवळ लागलं म्हणून तुकोबारा म्हणतात त्या संचिताला धन्यता द्यावी. त्यामुळे भगवंताच्या नामामुळे नामाच्या प्रभावामुळे धन्य झालं आता याशी संदेह नाही. आता माझा जन्म सफळ होणार आहे कारण मी या काळाच्या जबाड्यात आता जाणार नाही. मग त्यानंतर ब्रह्मरस करू भोजन पंगती. सतत मुखामध्ये नाम घेता 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 तेच एक प्रकारचं माझं भोजन आहे. आणि त्या संताच्या संगतीमध्ये संताचे संगती सर्व काळ. आणि हे नाम घेत असताना तुकोबारा म्हणतात माझी काय भूक शांत होत नाही. पोट तर भरतय पण मी पुन्हा पुन्हा ते नाम घेत आहे. तुका म्हणे पोट झालेची न धाय खादल्याची खाय आवडीने. असा या अभंगाचा एक सरळ अर्थ आहे. तरी या वर्षीचा जर आपण विचार केला तर या वर्षाला एक विशिष्ट महत्व आहे. सध्या तुकोबारा यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव चालू आहे वैकुंठ गमनाचा. म्हणजे तुकोबारा यांचं वैकुंठ गमन होऊन आता 450 वर्ष झालेले आहेत. तर त्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा अनेक ठिकाणी नाम सप्ताह भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहेत. संत हे अवताराला येतात स्वतःहून येतात. काही जण असे असतात त्यांना बळच आणावं लागतं. काही जण स्वतःहून येतात आणि काही जणाला इच्छा नसताना देखील यावं लागतं. जीवाचा विचार केला आपण पाहतो आपलं जेवढं काही कर्म आहे मग त्या कर्माचा भोग घेण्याकरता मनुष्याला त्या जन्माला यावं लागतं. तो मला माहीतच आहे पण वगात आलं म्हणून सांगतो. आपल्याला वाटत नाही जन्माला यावं कारण चांगलं नाही. आपल्याला पुन्हा संसारामध्ये हे दुःख प्रत्येका कोणाला विचारावं अहो तुमचा संसार कसा चालला ते म्हणते फार चांगला आहे हो म्हणजे वरवर सांगतात. पण आतून त्यांच्या जर पाहिलं तर ते म्हणतात फार दुःखाचा आहे हो ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा. पण ते कसं असतं मनुष्य मागच्याला काही सांगत नाही. त्याला असं वाटतं की मी आता खड्ड्यात पडलेलो आहे ना मागच्याला कशाला सोडायचं तो देखील खड्ड्यात पडलाच पाहिजे. अशी आंधळे रस्त्याने चालले होते. आता आंधळ्याची टोळी होती 5-6 जणांची टोळी होती आंधळ्याच्या रस्त्याने चालत असताना
समोरचा आंधळा म्हणजे ते चालत असताना एकामेकाचा हात धरून असे एकामेकाला हात लावून चालायचे, अशी लाईनच लागायची त्यांची मुंगळ्यासारखी. समोरचा आंधळा विहिरीमध्ये पडला. धाप दिशी आवाज झाला. मागच्याने विचारला, अरे रस्ता चांगला आहे ना, पुढे काही धोका नाही ना? समोरच्याने विचार केला, आता मी विहिरीमध्ये एकटाच आलेलो आहे, मला सोबती कोणीतरी पाहिजे. तो म्हणला, अहो रस्ता एकदम चांगला आहे, सुपरफास्ट आहे, हवे आहे, काही टेन्शन नाही, तुम्ही देखील या. दुसरा पडला खड्ड्यात. त्यानं विचार केला, यानं पुढच्यानं मला सांगितलं नाही, मी तरी कशाला सांगू. त्यानं मागच्याला सांगितलं, नाही मला रस्ता चांगलाच आहे, या. अशा प्रकारे सर्वजण खड्ड्यात झाला. तसंच आहे संसाराचा, असंच आहे. म्हणजे संसार म्हणजे फक्त आपला काही गृहस्थाचा संसार नाही. हा जो काही संसार आहे, शास्त्रामध्ये हे संपूर्ण जेवढं काही दिसतंय या सर्वाला संसार म्हटलेला आहे. नाहीतर आपल्या माथी मारलं जातं बघा. आपल्याला, आपण जर संसार शब्द ऐकला आपल्याला असं वाटतं की आम्हाला गृहस्थाला नाव ठेवतात. संसार म्हणजे काय गृहस्थाश्रम आहे असं नाही. हे संपूर्ण आपण सर्वजण संसारामध्येच आहोत. तो ब्रह्मचारी असेल तो देखील या संसारामध्येच आहे, गृहस्थ आहे तो देखील संसारीच आहे, वानप्रस्थ म्हणा, संन्यासी म्हणा, तर सगळे कसे आहेत या संसारामध्ये राहतात. हे संपूर्ण जेवढं काही दिसतं याला संसार म्हणतात. मग आपण सर्वजण संन्यासीच आहोत. संत कोणाला म्हटलेला आहे? तुकोबारायांना प्रश्न विचारला, तुकोबाराय संत कोण आहेत, संत कोण आहे? मग तुकोबारायांना प्रथम प्रश्न केला, अहो तुकोबाराय जे कीर्तन करतात ते संत आहे का? तुकोबाराय म्हणाले, हे संताचं लक्षण होऊ शकत नाही. संतांनी कीर्तन केले मग सर्वजण कीर्तन करायला लागले, मग सर्वजण संत होतीलच असं काही नाही. सध्या तर तुम्ही आता बघा, एकदम अगदी 4-5 वर्षाचे देखील कीर्तनाला उभे राहतात आणि ते सांगतात, काय म्हणतात तुकोबाराय? आता तुम्हाला कधी संसाराचा थोडा देखील अनुभव नाही आणि तुम्ही तुकोबाराय काय म्हणतात ते सांगायला लागले आहे, असं नाही. म्हणजे तुकोबाराय जे कीर्तन करतात ते संत आहे का? तुकोबाराय म्हणाले, हे संताचं लक्षण होऊ शकत नाही. संतांनी कीर्तन केले तो भाग वेगळा, मग सर्वच कीर्तन करणारे संत असतीलच असं देखील नाही. मग चला, हे पण लक्ष नाही. पुढचं लक्षण, अहो तुकोबाराय ज्यांनी गळामध्ये माळा घातलेला आहे ते संत आहे का? तुकोबाराय म्हणाले, हे देखील लक्षण होऊ शकत नाही. अहो संतांनी माळा घातल्यामुळे सर्वच माळा घालणारे संत असतीलच असं नाही. आपण वारीमध्ये पाहतो काही जण असे डुप्लिकेट वारकरी असतात, मग ते अगदी मस्तपैकी नटून थटून येतात, चोऱ्या करतात. आमचे कुरकर बाबा सांगतात, अहो एक जण म्हणाला, अहो तुमच्या वारकऱ्याने चोरी केली. कुरकर बाबा सांगतात, अहो वारकरी चोरी करीलच कसा, आणि जो चोरी करील तो वारकरीच कसा? वारकरी चोरी करणार नाही. जर कदाचित एखाद्या वारकऱ्याने चोरी केली समजावं, तो वारकरीच नाही. बाह्य लक्षणाने संतांनी कीर्तन केले, संतांनी माळा घातल्या म्हणजे सर्व संत असतील असं नाही. मग तुकोबाराय, अहो संत कोण आहेत? जे पुराण वाचतात ते संत आहे का? तुकोबाराय म्हणाले, ते देखील संत नाही. मग संतांचं लक्षण काय? संत पोथी दाना जागी, दया समाजाचे आगी, दया समाजाचे आगी, दया समाजाचे आगी, संत पोथी दाना अनेक लक्षण आहे संताचे. मग त्यावेळेस दया, क्षमा, शांती, तेथे देवाचे वसते, असे अनेक लक्षण संतांचे सांगितलेले आहे. पण तुकोबारांनी त्यातलं एक शुद्ध लक्षण सांगितलं का जे संताला लागू होतं. तुकोबारांनी सांगितलं, तुका म्हणे नाही निरसला देह, 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 तो वरे आघवे संसारिक. तुकोबारांनी संतांचं एक शुद्ध लक्षण सांगितलं का जोपर्यंत देहाचा निराश होत नाही, जोपर्यंत मी देह आहे असं वाटतंय,
जोपर्यंत लोकांनी केलेली पूजा पाहू, लोकांनी जर नमस्कार केला, जर आनंद वाटत असेल आणि लोकांनी त्रास दिला, दुःख वाटत असेल, समजावं अजून काही लक्षणं आलेले नाही. गीतेमध्ये सांगितलेलं आहे सुख दुःखे समे कृत्वा, किंवा सुख दुःख समान सकळ जीवाचा तुपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोचे एकरी रंगीनाथे. त्यामध्ये लक्षात सांगितलं की सुख दुःख समान सकळ, ज्याला सुखही सारखंच आहे आणि सुखही दुःखही सारखंच आहे. आपण पाहतो तुकोबाराच्या जेवणामध्ये तुकोबारायांना त्या अंबाजी भावाने काठीनं मारलं. तुकोबारा नाही काय, त्याचं दुःख नाही. शिवाजी महाराज नजराना घेऊन आले, त्याचं पण काही सुख नाही. सुख आणि दुःख समान आहे. म्हणून संतांचं लक्षण सांगितलं, जोवर निराश देहाचा जोपर्यंत निराश झालेला नाही. समजावं आपली जर वृत्ती देहावर असेल, एखाद्याने नमस्कार केला, आपल्याला मनामध्ये चांगलं वाटत असेल, वा 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 वा, हा मला नमस्कार केला, मी फार मोठा आहे, असं जर मनामध्ये वाटत असेल, समजा अजून काही लक्षणं आलेले नाही. मग त्यामध्ये सांगितलं तुकोबारांनी, तुका म्हणे नाही निरसला देह तो वरी आघवे संसारिक. पारमार्थामध्ये लक्षणं सांगितलेली असतात. ते लक्षणं कशी असतात? आयत्या कपड्यासारखे, एखाद्याला बरोबर लागू होतात. आपण आयत्या कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या दुकानदाराने काय आपला घरी येऊन आपलं माप घेऊन तो माप घेऊन गेला होता, मग ते आपल्या मापाचे कपडे शिवले आणि दुकानामध्ये ठेवले होते. असं झालं का कधी? नाही. ते टेलर आपले मोघम कपडे शिवित राहतात आणि दुकानामध्ये आणून ठेवतात त्या मापाचे. मग एखाद्याला तो सादरा तो शर्ट अगदी एकदम फिट बसतो. तसे लक्षणं असतात परमार्थातील. एखादं लक्षण, ते लक्षण ज्याला लागू होईल तो संत. दया क्षमा संत तेती संत तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठली. संत ते आहेत का ज्यांचा हेत सतत नामस्मरण, ज्यांचा हेत विठ्ठली. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने काही टानाटोना नाही. नेनती म्हणजे टानाटोना म्हणजे म्हणा काही जादू मत म्हणा काही असं, ते समजून घ्या. ते काही संतापाशी नाही. तुम्ही असं म्हणाल की मग आता ज्ञानोबरायांनी भिंत चालवली म्हणले, मेले माणूस सजत उठवले. अहो म्हणले मेलेले माणसं उठवले. हा तर चमत्कार आहे. चमत्कार संतांनी दाखवला नाही. त्या ओघामध्ये तो करण्याचा प्रसंग आला म्हणून संतांनी काय केला, तो चमत्कार दाखवला. तो प्रसंग तसा आला होता का अशा वेळेस आता काय ज्ञानोबराय खरे संत आहेत का नाही ही परीक्षा चालली होती त्यावेळेस. म्हणले आता तुमचं नाव ज्ञानेश्वर म्हणले आणि त्या रेड्याचं पण ज्ञानेच, म्हणजे त्याचं नाव ज्ञानेच आहे, मग त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे का तुम्ही एकच आहात? आता यावेळेस परीक्षा आली.
मग अशा वेळेस चमत्कार दाखवल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून त्यावेळेस ज्ञानोबारांनी चमत्कार दाखवला. ज्ञानदेव म्हणे बोल ऋग्वेद. आता भिंत चालवण्याचा प्रसंग असा आला. तिकून ते आले वाघावर बसून चांगदेव महाराज, हातामध्ये सरपाचा चाबूक. हे स्वतःचा मोठेपण दाखवायला लागले होते. जर ते पायी आले असते अगदी लोटांगण घालीत, ज्ञानोबारा देखील लोटांगण घालीत गेले असते. पण ते तसे आले ना, मग जशास तस ते वाघावर बसून आले. मग यांनी भिंतीला चालण्याची आज्ञा दिली. त्या प्रसंगानुसार संतांनी चमत्कार केले. संत काय फक्त चमत्कार करण्याकरताच अवताराला आले ते असं नाही. नेनती काही टना टोना नामस्मरणा वाचुनी काया वाचा आणि म्हणे झाले चिंतने डुलती निळा म्हणे विरक्त देही आठवचे नाही विषयांचा. हे संतांचे लक्षण आहेत. म्हणजे हे आयते कपडे आहेत. म्हणजे आयते कपडे ज्याला बसतील ते संत. मग ते कोणी का असेना ते काय संत आहे. अशा प्रकारे काय संतांचे लक्षण आहे. विषय आपला असा चालू होता की संसारी म्हटल्यानंतर गृहस्थाश्रमांनी दुःखी होण्याचं काही कारण नाही. संसारी शब्द तुम्हाला लागू नाही. संसारी म्हणजे सर्वजण, आपण सर्वजण संसारीच आहोत. तर या संसारामध्ये आल्यानंतर संत देखील संसाराला आले. संसारी मनुष्याला कसं आहे, म्हणजे जीवाला जन्माला यावं लागतं. इच्छा नसताना देखील केलेल्या कर्माचा भोग घेण्याकरता त्याला या पृथ्वी तलावर यावं लागतं. आणि आपलं प्राप्त झालेलं प्रारब्ध संपल्यानंतर त्याला पुन्हा जावं लागतं. जसं बसमध्ये प्रवास करताना जोपर्यंत तिकीट आहे तोपर्यंत प्रवास. एकदा का तिकीट संपलं उतरा खाली. मग लगेच ते म्हणतात तुमचं तिकीट दाखवा चला. अहो म्हणले मागं माझं तिकीट संपलं होतं, मला वाटलं 1 किलोमीटर इथपर्यंत यावं. नाही म्हणले आता दंड भरावा लागेल. तर असं म्हणतात का नाही म्हणले आता तुम्ही 1 किलोमीटर आले 2 रुपये द्या फक्त. नाही आता दंडच भरावा लागेल. तसं चालत नाही. तसं या नरदेहाचं आहे. जोपर्यंत पुण्य म्हणजे जोपर्यंत काय त्याचा प्रारब्ध आहे. संतांचा विचार केला. संत हे स्वतःहून अवताराला येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जर जीव. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित ते कृपावंत असतात. ज्या वेळेस जीव जन्माला येतो त्यावेळेस त्याला अविद्या उपाधी लागते. आपल्या नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये प्रमाण आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव. जीवाला जन्माला यावं लागतं अविद्या उपाधीमुळे. देवाला जन्माला यावं लागतं मायोपाधी शिव बोली जेते. मायेची उपाधी लागली त्यामुळे जीवाला ईश्वराला जन्म प्राप्त होतो. ईश्वराची उपाधी कशी आहे, शुद्ध आहे. आणि जीवाची उपाधी मलिन आहे. त्यामुळे जीवाला मागचा जन्म काही आठवत नाही. नव्हे दुसऱ्याच्या मनात काय चाललं ते देखील कळत नाही. अहो ते नका कळे ना, सकाळी कोणती भाजी खाल्ली ते पण जीवाला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. जीव इतका अल्पज्ञ आहे त्याला स्वतःच आपण म्हणजे सकाळी काय केलं ते देखील कळत नाही. कारण त्याची उपाधीच तशी आहे अविद्या, ती मलिन आहे. एका अभंगामध्ये सांगितलं ना, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आमाची बाजली वांगली रे, आमाची बाजली वांगली रे, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी कानोबा तुझी घोंगडी चांगली. भगवंताची घोंगडी म्हणजे मायोपाधी शिव. भगवंताची उपाधी आहे माया, ती आहे शुद्ध आहे. त्यामुळे ईश्वराला सर्व काही कळतं. ईश्वर सर्वज्ञ आहे. भूतकाळातील भविष्य काळातील चालू काळातील म्हणा, याच्या मनात काय त्याच्या मनात काय, जीवाला सर्व काही कळतं. ईश्वराला, जीवाला नाही. न सांगतात बाबा
त्याचं कारण भगवंत तो सर्व ठिकाणी आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. जीवाला असं वाटतं कधी कधी मी हे कर्म केलं कोणीच पाहिलं नाही, हे फक्त मलाच आहे, माहित आहे. जीवाचं होतं असं की जीव ज्यावेळेस पुण्य करण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस आपण सर्वांच्या देखत करतो. म्हणजे पुण्य करताना मला सर्वांनी पाहिलं पाहिजे, सर्वांनी माझं नाव घेतलं पाहिजे, सर्वांनी माझी स्तुती केली पाहिजे. पण काही पाप करण्याचा प्रसंग आला त्यावेळी जीव काय करतो, एकदम लपून छपून अगदी कोणी देखील मला पाहता कामा नये अशा प्रकारे आपण ते कर्म करण्याचा जीवाची अशी वृत्ती आहे. का पाप सर्वांना चोरून करतो पण त्याला एक कळत नाही, सर्वांना चोरलं तरी सर्वांतर्यामी असणारा भगवंत त्याला ते माहित आहे ना कुठे काय आहे कुठे काय, त्याला सर्व काही कळतं. म्हणून भगवंत कारण तो सर्वज्ञ आहे, तो सर्व जाणतो. आपल्याला ते उदाहरण माहितीच आहे. अर्जुन आणि भगवंत एक दिवस एका बगीचेमध्ये फिरायला गेल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं या ठिकाणी आपली पत्नी असती तर फार आनंद वाटला असता. आता भगवंत काय तो अंतर्यामी मन कवड्या मनात जाणारा लगेच म्हणला मी आलो अर्जुना 5 मिनिटात आलो. गेल्यानंतर मग तिकडून आला सोबतीचं रूप घेऊन. आपला तो कथाभाग माहितीच आहे. का भगवंत सर्वज्ञ आहे, तो त्याला सर्व काही कळतं कारण त्याची उपाधी आहे माया. तर भगवंताची उपाधी माया, जीवाची उपाधी अविद्या आणि संतांची उपाधी, संतांच्या उपाधीचा विचार केला तर संतांची उपाधी आहे करुणा. त्यांना करुणा उपाधी लागली म्हणून काय, बुडते हे जन ना देखवे डोळा, येतो हिताचा कळवळा, पडते हाते म्हणून काळा, म्हणून ते अवताराला येतात. आता संत काही एक नाही, आपल्या भारतवर्षामध्ये काय संतांचं सांगतात का, उभं पीक आहे. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे, संतांना काय कमतरता नाही. बघा संत काही एकच नाही, संत अनेक झाले, अनेक जातीमध्ये झाले, पण संतांनी सांगितलं वैष्णवांची याती लेखील जो कोणी, संतांची जात काढू नये. संत अनेक म्हणजे संत कोणी असेल सर्व संतांचा अधिकार एकच आहे. तुकोबारा म्हणाले याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री. संत अनेक झाले, सर्व संतांचा अधिकार एकच आहे. जो अधिकार ज्ञानोबारायचा तोच अधिकार सुखोबारायचा. सर्व संत एकाच अधिकाराचे आहेत. फक्त काहींचं कार्य जास्त झालं, काहींचं कार्य थोडं झालं. पण संत प्रत्येक संतांच्या आपण जीवनचरित्राचा विचार केला, त्यांनी आपल्या जीवनचरित्रातून काहीतरी जगाला शिकवण दिली. नामदेव महाराजांचा विचार केला तर काय, ऐसा भगत में कबू नहीं पाया, ऐसा भगत में कबू नहीं पाया, नाम देवने देव हसाया, नाम देवने देव हसाया, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला. अगदी बालवर्षामध्ये बालवयात नामदेव महाराजांनी काय केलं, देवाला प्रसन्न केलं. इतर म्हणजे प्रसंग तुम्हाला माहितीच आहे, त्यांचे असणारे वडील दामोशी ते भगवंताला दररोज नैवेद्य खाऊ घालायचे. पण एके दिवशी आता घरामध्ये व्यापार होता कपड्याचा, एके दिवशी दूरवर जायचं असल्यामुळे त्यांनी नामदेव महाराजांना सांगितलं की नामा आता उद्या मला बाहेर जायचंय, उद्या देवाला नैवेद्य दाखवायचा. आता देवाला नैवेद्य दाखवणं आणि खाऊ घालणं यामध्ये फरक आहे. आपण काय करतो, देवाला नैवेद्य दाखवतो, मग आपला नैवेद्य लय भारी असतो. आपण जेवताना अगदी ताट भरून घेणार, देवाला नैवेद्य दाखवण्याकरता दामटे करणार, हातभर असतात ना ते बारीक 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 करणार. मग एक भज घेणार, 5-6 दामट्यावर एक भज, थोडं 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 थोडं, एक थोडी थोडी, आणि त्याला त्याच्यात आमटी म्हणा गळवणी व थेंब 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 अशा प्रकारे आपण तो नैवेद्य देवाला दाखवतो. आता बघा विचार करा ना, देव किती मोठा. आपण इतके म्हणजे आपण एवढे देव आपल्यापेक्षा मोठा, पण त्याला खायला एवढं आणि आपल्याला खायला अगदी भरपूर, अगदी नारड्यापर्यंत. आपण देवाला काही नैवेद्य दाखवतो, आपण खाऊ घालत नाही. झालं आता नामदेव महाराजांना ठरवलं का देवाला नैवेद्य म्हणजे देव देखील आपल्यासारखं खात असणार. आपण सकाळ सकाळी म्हणले माडे घालून मस्त जेवणावर ताव आणतो म्हणले, आता भगवंत पण तसाच खात असणार. गेले भगवंतासमोर घेऊन, भगवंताला म्हणले आता पटकन उरक म्हणले, मला सकाळपासून भूक लागलेली आहे, एवढं खाऊन टाक. भगवंत काय समोर येईना. शेवटी मग आपण पाहतो म्हणले आता जर का तो आला नाही, खाल्लं नाही तर मी डोकं फोडून घेईन. झालं, भगवंताला ते खावंच लागलं.
नामदेवा ते दूध प्याला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. ही संतांची ख्याती आहे. नामदेव महाराजांनी काय केलं जीवनात आपण पाहतो या महाराष्ट्रामध्येच नाही, नामदेव महाराज पंजाब पर्यंत गेले होते. फक्त काय नामभक्तीचा प्रचार केला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नामदेव महाराज जास्त करून अभंग याच्यावर आहे, नामाचं महत्व सांगणार. आवडे हे रूप गोजिरे सगुण, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. अमृत जयास पिके पुढे, जने दृष्टी लाग तुझे सगुणपणा. जेने माझ्या मना बोध केला. नामाचं महत्व, भगवंताचं नाम सतत कसं घ्यावं, भगवंताची भक्ती कशी करावी, म्हणजे सगुण भक्ती कशी करावी, याचं उदाहरण आपण पाहिलं तर नामदेव महाराज आहे. पुन्हा पुढे पाहिलं तर ज्ञानोबाराचं उदाहरण. ज्ञानोबारांनी जगामध्ये काय केलं, ज्ञान प्रसारित केलं. पूर्वी असलेलं जे काही ज्ञान, पूर्वी कसं होतं, एका गुरुनं एका शिष्य करायचं, त्याला ते ज्ञान देऊन टाकायचं. पुन्हा इतरांना ते काही ज्ञान प्राप्त होत नव्हतं. एक शिष्य एक गुरु हा रुडला साच व्यवहार. पण नंतर असं झालं, मग ज्ञानोबारांनी काय केलं, गहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. ज्ञान संपूर्ण जगाला अगदी मुक्त असताने देऊन टाकलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले रामा जनार्दने. पायी टकाची ठेविले आरती दान राजा. तर प्रगट गुह्य बोले, गुह्य असलेलं ज्ञान ते जगाला प्रगट केलं, सर्वात जगासमोर सांगितलं. म्हणून ज्ञान कसं असावं तर उदाहरण दिलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारांचं उदाहरण पाहिलं आपण तर अगदी ज्ञानोबारांचा काळामध्ये फक्त 22 वर्षाचा. 22 वर्षापर्यंत आपल्याला काहीच कळत नाही हो. आता जर आपण आपल्या आयुष्याचा विचार केला, आपलं जीव आहे समजा, आपल्याला आता कळतं का त्यावेळेस आपलं असं चुकलं होतं बरं का, हे त्यावेळेस आपल्याला कळत नव्हतं. बालपण गेले नेनता, अगदी 22-23 वर्षापर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. पण ज्ञानोबाराचा काळ म्हणजे अगदी 22 वर्षाचा. या एवढ्या अल्प वयामध्ये किती ग्रंथ केले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पाषष्टी, गाथा, हरिपाठ. पुन्हा एक ज्ञानोबाराचा ग्रंथ असा आहे का तो अजून भेटलेला नाही, वशिष्ठ गीतेची टीका. वशिष्ठ गीता ज्ञानोबाने त्याच्यामध्ये देखील अर्थ केला होता, पण तो ग्रंथ सध्या उपलब्ध नाही. अनेक ग्रंथ केले. तर ज्ञानोबाराचं वर्णन करताना एक उदाहरण दिलं की जो दिवस उगवला तो ज्ञानदेव सफळ केला. जीवनामध्ये सफळ व्हायचं असेल तर काय करावं लागतं, जो दिवस उगवला ना तो सफळ करावा लागतो. पण जीवाचं होतं असं की जीवाचा प्रत्येक दिवस निष्फळ होत चालतो. सध्या तर फार अवघड आहे बरं का. मोबाईल सध्या तर काय कशा शाप एका वरदान तेच कळत नाही. लहान मुलाला एकदा का मोबाईलचं वेळ लागलं, त्याला मोबाईल शिवाय करमत नाही. का करमत, घरच्यालाच मोबाईल शिवाय करमत नाही. ते त्याच्या पुढे मोबाईल घेऊन बसतात. ते पोरग पुढं खड्ड्यात पडलंय काय भरलं कशाने ते काहीच कळत नाही. हे मोबाईल बघतात, मग त्याला देखील ते मोबाईल पाहायचा छंदच लागतो. जसं आहे विज्ञान, आपल्याला होतं ना विज्ञान शाप की वरदान. शाप आहे, वरदान आहे. चांगल्या करता वापर केला वरदान ठरेल, नको त्या गोष्टी करता वापर केला तेच काय होईल, शाप ठरेल. तर आहे अवघड आहे सध्या, नको त्या गोष्टी काय व्हायला. त्यामुळे जो दिवस उगवला, संत जीवनामध्ये का सफळ का झाले तर जो दिवस उगवला तो ज्ञानदेव सफळ केला. शाळेमध्ये गेल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला नंबर 1 पास व्हायचा असेल, मग तो विद्यार्थी काय करतो, रात्रंदिवस अगदी रात्रीचा दिवस करतो, अभ्यास करत राहतो. बरोबर का, अभ्यास करतो. इतका अभ्यास करतो का त्याचा 1 नंबर येतो. शाळेमध्ये नाही, तालुक्यात म्हणा, जिल्ह्यात म्हणा, राज्यात म्हणा, त्याचा 1 नंबर येतो. पण काही जण असे असतात बघा, ते फेसबुक चालवतात. अगदी तोंडाला फेस येऊस तर काय चालवतात, ते बुक चालवतात, वर खाली वर खाली वर खाली. त्यांचा देखील शाळेमध्ये 1 क्रमांक येतो. पण असा वरून नाही, सर्वात खालून विठ्ठल तर विषय असा की ज्ञानोबारांनी जगाला ज्ञान दिलं. पुढे आपण पाहिलं तर शांती ब्रह्मनाथ महाराज यांनी जगाला काय केलं, शांतीचा उपदेश केला. शांती कशी आहे, अगदी काय, यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. आपण पाहिलं ना, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती.
नाथ महाराजांनी काय फक्त त्याच्याकडे बघितलं असतं अगदी असं डोळे वाटारून तर काय तो भस्म झाला असता, पण नाही. शांती गुण कसा असावा आपण पाहतो ते शांती ब्रह्मनाथ महाराजाकडे. पुढे तुकोबाराचं उदाहरण आहे. तुकोबारांनी जगाला कशाची शिकवण दिली? वैराग्याची. वैराग्य कसं असावं? विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तुकोबारा गावात भजन करायचे. अगदी जीवनापासून, अगदी सुरुवातीपासून तुकोबाराच्या चरित्राचा विचार केला. तुकोबारा कसे? तुकोबारा म्हणतात, आम्ही सदैव सुडके, जवळ येता थोडत टाके. संत मांदियालीमध्ये आपण जर विचार केला तर सर्वात गरीब संत आपण म्हणतो तुकोबारा आहे. पण तुकोबाऱ्यापूर्वीचे काही साधे नव्हते. घरामध्ये सावकारकी होती, कपड्याचा म्हणा, अनेक भरपूर काही व्यापार होता. भरपूर व्यापार होता. अगदी धान्य धुन्याचा भरपूर काही व्यापार होता. इतका सर्व व्यापार शेवटी काय दुष्काळ पडला. बरं, असं नाही तुकोबारांना काही व्यवहारात कळत नव्हतं. अगदी सुरुवातीलाच त्यांचे मोठे असणारे भाऊ सावजी ते तर काही घरामध्ये लक्ष देत नव्हते. मग आता वडील थकल्यामुळे सर्व घरदाराची जबाबदारी तुकोबाराकडे आली. तुकोबाराने अगदी चोख आणि ती पार पाडली. असा भरपूर काही व्यवहार केला. पण शेवटी नंतर दुष्काळ पडला. दुष्काळे आटेले द्रव्य नेला मान. आता घरामध्ये असणाऱ्या वह्या, कोणाकडे किती कर्ज, कोणाकडे किती कर्ज. आता लोकाला खायलाच भेटेना. लोक कर्ज कुठून बुडायचे, कर्ज देतील कसे? मग शेवटी तुकोबाराने काय केलं? सर्व वह्या कुठे देऊन बुडून टाकल्या? त्या इंद्राणीच्या डोहामध्ये सर्व वह्या बुडवून दिल्या. म्हणजे काय केली? कर्ज माफी केली आपल्या भाषेत. तर नंतर मग आता गावामध्ये तुकोबारा भजन करायचे. मग गावातल्या लोकांना त्रास व्हायचा. मग तुकोबारा म्हणे, चला म्हणे आपण जरा आता बाहेर जाऊ. मग तिकडे भंडारा डोंगरावर भामचंद्र घोराळेश्वर, पण लोकांना ते देखील सहन व्हायला. मग तिकडे त्यांनी एक वेश्या पाठवली. मग आता वेश्या पाठवल्यानंतर मग आता अशा एकांत स्थानामध्ये तुकोबारांचे उद्गार आहे. जाईव तू माते नगरी सायास, आम्ही विष्णुदास तैशे न हो. तर तुकोबाराचे उद्गार आहे. तुका म्हणे तुला पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले, परावी येणारी माऊली समान, दिले हे नेमून ठाईचे. आम्हाला परमाता ही आम्हाला माऊली समान आहे. तुला जर लग्नच करायचं असेल तर गावामध्ये भरपूर पुरुष पडलेले आहेत, त्यांच्याशी जाऊन विवाह कर. ती बाई परत पाठवली. म्हणजे कामावर विजय तुकोबारांनी काय केला? प्राप्त केला. पण म्हणजे सांगितलं की शास्त्रामध्ये भगवंताला प्राप्त करायचं असेल तर गीतेमध्ये सांगितलं, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. जसं पूर्वीच्या काळी, आता पण असतातच, पण आता थोडं प्रमाणात कमी असतील कदाचित, नाही तरी आता पण भरपूरच आहे. म्हणजे रात्रीचे वाट सुरू असणारे, वाट सुरू म्हणजे रात्री चालत असताना दरोडेखोर असतातच, सध्या पण आहेच. पूर्वीच्या काळी पुढे जाण्याचा प्रसंग आला तर मग ते दरोडेखोर राहायचे. मग ते रस्त्याने त्रास द्यायचे. पण काही जण असे राहायचे बघा, हात धर ताकदवान, ते चोरालाच मारून पुढे जायचे. चोरावर ते विजय प्राप्त करायचे. तसा परमार्थ तसाच आहे. परमार्थ करताना देखील काहीतरी चोर असतात, काही दरोडेखोर असतात, त्यांना मारून पुढे जावं लागतं. येत आडवा वया आले. मग त्यामध्ये 6 सांगितले: अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह किंवा काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्सर हे दोष दुर्धर देहा माझे. या 6 शत्रूवर विजय प्राप्त करावा लागतो. तुकोबारांनी कामावर विजय प्राप्त केला. आता क्रोधावर विजय प्राप्त केला. काम क्रोध बंदी खानी, खानी, काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे रथ आम्ही झालो, गोसावे गरजुहारीचे काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही.
तुकोबारांनी कामावर विजय प्राप्त केला, क्रोधावर विजय. मंबाजी व काठीनं मारण्याकरता तुकोबारांनी देखील त्यांना काठीनं मारलं असतं. किंवा दुसरं म्हणजे तुकोबाराच्या अंगावर ते उकळतं गरम पाणी टाकलं, तुकोबारा देखील काहीतरी करू शकले असते, पण नाही. थोर अन्याय केला. किंवा त्यावेळेस मग तुकोबारा काय, बरवे बरवे विठोबा बरवे केले, पाहुनी या अंतक्षमा अंगी काठीवरी मारिले. म्हणले आता बरं झालं, तो बरंच केलं म्हणले. तर क्रोधावर विजय प्राप्त केला. पुढचं म्हणजे लोभावर विजय प्राप्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, म्हणले त्यांची कीर्ती ऐकून. म्हणले तुम्हाला एवढं, तुम्ही आला आता काही कष्ट करण्याची गरज नाही, तुम्ही निवांत बसून खा. पण तुकोबारा म्हणाले का बरं झालं, म्हणले आता मला काही काम करण्याची आवश्यकता नाही, मी आता बसून खाईल. फुकटचं कधीही जगामध्ये स्वीकारू नये. आयत एखाद्याने आपल्याला फुकट काहीतरी दिलंय, आपण त्याच्या घरी काही काम केलं नाही आणि त्याने आपल्याला काहीतरी फुकट दिलंय, असं मनुष्याने कधीही स्वीकारू नये. फुकटचं कधी पचत नसतं. मनुष्याला वाटतं फुकट भेटता मग घ्या खिशात, लागत नसलं तरी देखील मग ते राऊत बाबा सांगतात ना, लागत नसलं ना ब्रह्मचारी देखील मग ते साड्या घ्यायला रांगेत लागतात. म्हणले अहो काय, म्हणले साड्या. आपण तुम्ही ब्रह्मचारी, अहो फुकट हे, अहो फुकट आहे म्हणून काही पण घ्यायचं का. आपण हेच उदाहरण कशाला, वारीमध्ये चालताना आपण पाहतो, पुण्यातून निघाल्यानंतर त्या दिवशी एकादशी असते. मग ते पुण्यातले लोक आता इतके, आपण आळंदीपासून चालत दिवसभर आपण चालतो, इतकं घाम गाळतो, चालताना कष्ट होतात, आपण चालत जातो. मग ते पुण्यातले लोक मग आपलं आयतं पुण्य घेण्याकरता, त्यांना चालणं होत नाही ना, मग ते आपलं आयतं पुण्य घेण्याकरता प्रयत्न करतात. मग त्या दिवशी मग ते नको ते वाटण्याकरता येतात. पण ठीक आहे, आता एखाद्याला भूक लागली, खाल्ल्याशिवाय चालता येत नाही, थोडंफार घ्यावं. म्हणजे ते बी कावा घ्यावं, ज्यावेळेस आपल्याकडे पैसा नाही त्यावेळेस ते घ्यावं खावं. हा, आपले ऐपत नाही आता घेऊन खायचे, मग अशा वेळेस ते घ्यावं खावं. ठीक आहे, आता चालण्याकरता काहीतरी शक्ती येईल म्हणून. पण काही जण असे असतात बघा, ते डोक्यावर पिशव्या घेतात, ते काही पण देतात एखाद्याच्या दिवशी, पार्ले बिस्किट, कुठं काय. मग हे आपल्या यांचं चालूच असतं. हा फुकट नाही भेटत हो. आपलं ज्या अर्थी ते आपल्याला काहीतरी देतात ना, त्या अर्थी आपलं देखील पुण्य त्यांना जातं, म्हणजे जातच. म्हणून जास्त फुकटची कधी इच्छा करू नये. आणि असं इच्छा पण करू नये का मला फुकट काहीतरी मिळावं, मी बसून खावं, काय अशी कधीच इच्छा करू नये. एखाद्याला जीवनभर कष्ट करण्याची सवय आहे ना, त्यानं जर पूर्व वयामध्ये तारुण्यामध्ये कष्ट केले असतील, त्यानं असं कधी मनात आणायचं नाही म्हातारपणामध्ये मला बसून मिळावं, नाही. त्यानं कष्ट करत राहिलं पाहिजे. विषय असा आहे की आपल्या शरीराला जी सवय आहे, दुसरं म्हणजे त्या सवयीमध्येच आपण कायम राहिलं पाहिजे. जर ती सवय बदलली तर नको ते रोग शरीरामध्ये काय होतात, झडतात. आता हे उदाहरण आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण दररोज शेतामध्ये काम करतो, पण एखाद्या दिवशी जर कामाला गेलं नाही, त्या दिवशी बरं वाटतं का नाही. मला आज जरा कंबर दुखायला लागला व पाठ दुखायला लागली, पाय दुखायला लागले, कारण रुटीन सवय दररोजची पद्धत बदलली. शरीराला जी पद्धत आहे ती पद्धत कायम ठेवलीच पाहिजे. हा एक दुसरा भाग. आपला विषय असा होता की फुकट मिळालं तर ती कधी स्वीकारू नये. काहीतरी ते आपण त्याच्या बदल्यात काहीतरी आपण त्याच्या घरी काहीतरी कष्ट केले पाहिजे. कष्टाने जे मिळेल तेवढं स्वीकारलं पाहिजे. तर तुकोबाराने एवढा काही नजराना दिला, भरपूर काही संपत्ती दिली, मग तुकोबाराने स्वीकारले का थोडीफार तरी नाही. म्हणले आता पत्नीच्या अंगावर, पत्नीला काहीच नाही म्हणले, आता अंगावर अगदी लंकेची पार्वती करून टाकली म्हणले, तिच्या अंगावर काहीच राहिले नाही. मग थोडंफार तरी तिच्या अंगावर घातलं पाहिजे. आपण पाहतो त्या तुकोबारांनी जिजाऊ आईसाहेबांनी जेवढं काही अंगावर घातलं होतं ते पण देखील काढलं आणि ते देखील देऊन टाकलं. दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात न पडे, तो म्हणजे एरवित्त धन ते मज मृत्यू समान, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस, विठ्ठल विठ्ठल. परमार्थ रूपी धन प्राप्त करायचं असेल, इतर धन वेगळं, परंतु परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ रूपी धन प्राप्त करायचं असेल, मग त्याच्याकरता हे शत्रू असणारे हे जे काही ओले मृत्युकेचे मंदिर आत 6 जण मंदिर, या 6 शत्रूंचा नायनाट करावा लागतो. काम क्रोध लोभ. आणि विषय असा आहे की एखाद्याच्या मनामध्ये काम आला, मग त्या ठिकाणी क्रोध देखील येतो आणि त्या ठिकाणी लोभ देखील येतो. ही साखळीच असते अशी, ही साखळी कधी बंद पडत नाही. बघा तुम्ही, आपल्याला जर एखाद्या पदार्थाची इच्छा झाली, ती वस्तू आपल्याला प्राप्त व्हावी असं जर आपल्याला वाटलं, पण त्यामध्ये जर कोणी प्रतिबंध केला
तर लगेच आपल्याला काय होतो, क्रोध उत्पन्न होतो. म्हणजे मला प्रतिबंध करतो, मला ते भेटू देत नाही. जर एखादी वस्तू आपल्याला प्राप्त झाली तर त्याच्याविषयी काय होतो, लोभ वाढतो. लोभ म्हणजे अजून मिळावं, अजून मिळावं, अजून मिळावं. ही साखळीच आहे. ध्यायत विषयां पुंसस संगस्तेषु पजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह. आणि ज्यावेळेस मनुष्याला क्रोध उत्पन्न होतो ना, त्यावेळेस मनुष्याला विवेक बुद्धी राहत नाही. बघा तुम्ही, ज्यावेळेस एखादा मनुष्य फार क्रोधित होतो, त्यावेळेस समोर कोणीही आलं त्याचा काय करतो, तो अपमानच करतो. त्याला बुद्धी राहत नाही. हा कोण आहे, हे हा किती अधिकाराचा आहे, ज्येष्ठ आहे का श्रेष्ठ आहे, काही विचार करत नाही क्रोधी मनुष्य. क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः. आणि एकदा का बुद्धीचा नाश झाला तर त्यानंतर मनुष्याचा नाश होतो. कारण मनुष्याची ओळख फक्त बुद्धीमुळे आहे. इतर प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये फरक एवढाच आहे का इतर प्राण्यांना बुद्धी नाही, पण मनुष्याला बुद्धी नावाचा प्रकार देवाने दिलेला आहे. म्हणून मनुष्याने कोणतंही कर्म करत असताना आधी बुद्धीनं विचार केला पाहिजे का हे कर्म केल्यानंतर मला याच्यापासून काय प्राप्त होईल, म्हणजे याचं मला चांगलं फल प्राप्त होईल का वाईट फल प्राप्त होईल, असा मनुष्याने विचार करून कर्म करावं. पण काही जण असे असतात, आधी कर्म करतात मग नंतर विचार करत बसतात, कसं होतं कसं झालं, कसं होतं कसं झालं. विठ्ठल 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 ज्ञानम हि तेषाम अधिकः ज्ञानेन हीनः पशुभिः समानः. शास्त्राने सांगितलं, जो मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान नाही तो मनुष्य नाही, तो पशु आहे. म्हणून जीवनामध्ये आपण ज्ञान प्राप्ती करता प्रयत्न केले पाहिजे. तर आपलं उदाहरण होतं की तुकोबारायांनी कामावर विजय प्राप्त केला, क्रोधावर विजय प्राप्त केला, लोभावर विजय प्राप्त केला. म्हणजे विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. म्हणून परमार्थ प्राप्त करायचा असेल विवेक देखील पाहिजे आणि वैराग्य देखील पाहिजे. विवेक कशाला म्हणतात, विवेक आपल्या ठिकाणी असतो. खरं काय कळणं, खरं आणि खोटं यांचा भेद कळणं त्याला विवेक म्हणतात. सत्य काय असत्य काय हे कळणं याला विवेक म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. खरं वैराग्य ते आहे, विषय समोर आहे पण त्या विषयाविषयी इच्छा नसणं हे खरं वैराग्य मानलेलं आहे. नाहीतर एखाद्याला साखर झालेली आहे आणि त्यानं म्हणावं मला चहा नको, मला गुलाबजाम नको. अहो तुम्हाला खाताच येत नाही, खाल्लं तर तुम्ही जाता, याला वैराग्य म्हणत नाही. एखाद्याच्या अंगी ती खाण्याची ताकद आहे पण त्यानं म्हणावं आज मला नको. एखाद्या मनुष्याला उपवास करायचा आहे, त्याच्या जवळ खाण्याकरता भरपूर पदार्थ आहे खाण्याचे, पण त्यानं म्हणावं आज मी उपवास केला. त्यानं काय म्हणावं आज मी उपवास केला, त्याला आता म्हणण्याचा अधिकार आहे. पण एखाद्याकडे खायला काहीच नाही मग त्यानं म्हणावं आज मी उपवास केला बरं का. अशा वैराग्याला काही अर्थ नाही. प्राप्त असलेली वस्तू समोर आहे पण तिच्याविषयी काही इच्छा नसणं याला म्हणावं वैराग्य. विठ्ठल 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 तर तुकोबारांनी आपल्याला भक्ती तर सांगितली, भगवंताचं नाव कसं घ्यावं ते देखील सांगितलं, पण वैराग्य शिकवलं. आणि शेवट निळोबाराय आपण पाहतो गुरुविषयी एकनिष्ठता कशी असावी, गुरुची भक्ती जीवनामध्ये कशी करावी हे आपल्याला निळोबाराय शिकवतात. म्हणजे ज्यावेळेस निळोबारायांनी अनुष्ठान मानलं का तुकोबारायांनी मला भेट द्यावी, 40 दिवस अनुष्ठान मानलं, शेवटी भगवंत भेट देण्याकरता आले. मला उठा 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 बघा मी कोण आलेलो आहे, त्रैलोक्याचा मालक मी तुमच्या भेटी करता आत स्वतःहून आलेलो आहे. मी सहसा कोणाच्या घरी जात नाही पण तुमच्या घरी स्वतःहून आलेलो आहे. त्यावेळेस निळोबाराय म्हणतात येथे तुझे लागी बोलाविले कोणी, येथे तुझे लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला की का प्रार्थिल्या वाचोनी आला की का.
आधी म्हणाले का ते बरं या बसा, नाही, निळवत एकदम म्हणाले, अरे तुला कोणी बोलावलं इथं? येते तुझं लागे बोलाविले कोणी? प्रार्थल्या वाचून आलाशी का? मी तुझी प्रार्थना केली नाही, तुझं नाव देखील घेतलं नाही. निळा म्हणे आम्ही ओळख होची देवा, तू असल त्रौलक्याचा मालक मी, पण मी तुला ओळखत देखील नाही. मी तुकोबराचा धावा करीत असो, तुकयाचा धावा करीत असो. म्हणजे यामध्ये सांगितलं की संत आणि देव यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते संत पूजावे आरते. तुकोबरा सांगतात आपण जर एखाद्या वेळेस देवाची पूजा करत असू आणि अकस्मात आपल्या घरी एखादे संत आले तर तुकोबरा सांगतात देव सारावे परते संत पूजावे आरते. संताची अगोदर पूजा करा, देवाची पूजा नंतर करा. म्हणून तर आपण पाहतो अनेक संतांचे अभंग आहेत. संतांनी ज्या वेळेस भगवंताकडे मागणी केली त्यावेळेस असं म्हणलेलं नाही का मला संताची संगती दे. जास्त करून असं म्हणाले तुझ्या दासाच्या दास मला कर, तुझ्या दासाचा मला दास कर, तुझा दास नको करू मला. भगवंता आम्हाला तुझा दास नको होऊ, तुझे असणारे दास त्यांचा आम्हाला दास कर. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा. भगवंताची भक्ती केली आणि एखाद्या संताची भक्ती केली म्हणजे जे भगवंताची भक्ती करतात त्यांची भक्ती केली तर भगवंत आधी कोणाला भेटेल? जो देवा एखादा मनुष्य देवाची भक्ती करतोय आणि एखाद्या भगवत भक्ताची भक्ती करतोय, या दोघांमध्ये विचार केला तर देव कोणाला भेटेल प्रथम? तर जो एखाद्या भगवत भक्ताची पूजा करतोय त्याला देव काय लवकर भेटतो. आपण पाहतो तुकोबारायचं जीवन. तुकोबाराय भंडारा डोंगरावरती म्हणा भामचंद्र डोंगरावर भगवंताची भक्ती करायची, भगवंताची साधना करायची सतत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ या नामाचा तुकोबारांचा जप चालूच आहे. पण तुकोबाराचे असणाऱ्या पत्नी मग आता तुकोबारायांना खाण्याकरता त्यांच्या पोटा पाण्याचा विचार करून मग दररोज त्यांच्याकरता पाणी शिदोरी घेऊन जायच्या. एके दिवशी चालत असताना पायामध्ये काटा फोडला. अगदी काटा कसा झाला आरपार झाला, म्हणजे खालून पायातून घुसला वरून वर निघला असा काटा आरपार झाला. मग त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंत धावून आले, भगवंताने तो काटा काढला. आता विचार करा तुकोबारा भगवंताची भक्ती करत होते पण तुकोबारांना काही भगवंत लवकर भेटले नाही. आधी कोणाला भेट दिली? जिजाऊ साहेबाला. त्या कोण होत्या? भगवत भक्ताची भक्ती करत होत्या. म्हणजे जे भगवंताची भक्ती करतात त्यांची ते सेवा करत होत्या. तुकोबारा भगवंताची भक्ती करतात मग त्यांची त्या सेवा करत होत्या. आधी देव कोणाला भेटले? भगवत भक्ताच्या भक्ताला. देवाच्या भक्ताला नाही, भगवत भक्ताच्या भक्ताला म्हणजे संताच्या भक्ताला आधी देव भेटतो. म्हणून भगवंताला प्राप्त करायचं असेल तर संतांची भक्ती. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संत सेवा फार महत्वाची आहे. मग या ठिकाणी निळवरा आपल्याला शिकवतात का गुरुसेवा, गुरुशी एकनिष्ठ कसं राहिलं पाहिजे, गुरुभक्ती जीवनामध्ये कशी असावी. अनेक संतांनी अनेक शिकवणी दिल्या पण या सर्व संतांचा विचार केला. सर्व संतांनी आपल्या जीवनामध्ये नाम साधनेला फार महत्व दिलं. अनेक अभंग आहेत, नवे आता ज्ञानोबारांनी हरिपाठ केलेला आहे. हरिपाठामध्ये कशाचं वर्णन आहे? सर्व हरिनामाची स्तुती केलेली आहे. म्हणजे हरिनामाने काय होते? काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नारायण हरी भुक्ती मुक्तीच्या घरी त्याच्या. म्हणजे भगवंताचे नाव घेतल्यानंतर काय काय प्राप्त होतं, त्याच्या नावाचं काय सामर्थ्य आहे, त्या नामाचं महत्व वर्णन करणारा जो काही पाठ आहे त्याला म्हणतात हरिपाठ. हरिपाठ आहे.
ज्ञानोबरायांचा हरिपाठ, नाथ महाराजांचा हरिपाठ आहे, तुकोबाराचे अभंग आहेत. सर्व संतांनी अभंग केले, नामपर केलेले आहेत. नामाचं महत्व सांगणार केलेलं आहे. कारण एक नामच असं आहे, सर्व साधनामध्ये ते नाम एक सुलभ साधन आहे. नाम संकीर्तन साधन पैशोपे, जळतील पापे जन्मांतरे, नरगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. नाम साराचे ही सार, शरणागत यम किंकर, उत्तमा उत्तम. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहू भले. अनेक प्रमाण आहे, तुम्हा सर्वांना पाठाचं आहे. त्यामध्ये नामाचं महत्व सांगितलं का नाम साधनेनं त्या भगवंताची प्राप्ती कशी कशी लवकर होते. कारण विचार केला तर नाम शास्त्रामध्ये नाम आणि नामी यांचा अभेद मांडलेला आहे. व्यवहारामध्ये असं होत नाही. म्हणजे भगवंत आणि भगवंताचं नाव यांचं ऐक्य मानलेलं आहे. पण व्यवहारामध्ये असं नाही. व्यवहारामध्ये नाम आणि नामीचं ऐक्य नाही. जसं पारमार्थामध्ये भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंत लगेच धावून येतो, तसं व्यवहारामध्ये नाही. एखाद्याला भूक लागलेली असेल तर त्याला जेवण ग्रहणच करावं लागतं. तो असा जप करीत बसला, गुलाबजाम 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 गुलाबजाम, त्याचा पोट भरेल का? नाही भरू शकत. एखाद्याला तहान लागली, तो जप करीत बसला, पाणी 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 पाणी, पोट भरेल का? नाही भरू शकत. व्यवहारामध्ये नाम आणि नामीचा अभेद नाही. परंतु परमार्थामध्ये काय आहे? नाम आणि नामीचा अभेद आहे. भगवंताच्या भगवंतामध्ये जे सामर्थ्य आहे तेच भगवंताच्या नामामध्ये आहे. नवे नवे अशी काही उदाहरणं आपण पाहतो. भगवंतापेक्षा अधिक सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. तुझी या नामाचा महिमा, भगवंतापेक्षा त्या भगवंताच्या नामामध्ये अधिक सामर्थ्य. आपण पाहतो प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टाकून, दगड समुद्रामध्ये टाकले जायचे, त्याचा सेतू तयार झाला. सेतू तयार होत होता. प्रभू रामचंद्राने पाहिलं आपल्या नावाचं, आपलं नाव दगडावर टाकलं जाते, त्या दगडाने ते दगड अगदी समुद्रावर तरंगतात. म्हणजे आपल्या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे, तर आपल्यामध्ये किती कसे. म्हणजे आपण आता आपल्या नावाची आपण परीक्षा घेऊ. मग प्रोग्राम करून थोडे आरुष्याला गेले. मग एक थोडा हातामध्ये एक दगड घेतला आणि पाण्यामध्ये टाकला, बुडाला. म्हणलं जरा दगड जरा मोठा होता वाटता, आपण थोडा दगड लहाना घेऊ. त्याच्यापेक्षा थोडा लहाना घेतला, तो समुद्रामध्ये टाकला, तो देखील बुडाला. म्हणजे आपण सर्वात अगदी लहाना दगड घेऊ. तो घेतला, तो पाण्यात टाकला, तो देखील बुडाला. म्हणले आता तीनदा ही गोष्ट झाली, त्रिवार सत्य झाले. म्हणले आपल्या हातून दगड तरत नाही. बरं कोणी पाहिलं तर नसेल ना. मग असं मागं बोलून पाहिलं, हनुमंतराय होते. म्हणले अहो कसं काय झालं? माझ्या नावाने दगड तरतात, पण साक्षात माझ्या हाताने जर दगड टाकले तर ते तरत नाही. त्यावेळेस त्याच्यामध्ये दुसरा अर्थ आहे. मग हनुमंतराय सांगतात, तुम्ही ज्याचा स्वीकार केला ते तरू शकतात ना. दगडावर तुमचं नाव आहे म्हणून ते तरले. पण तुम्ही जर एखाद्याला असं सोडून दिलं, म्हणजे फेकून दिलं, तो तरेल का? भगवंताने ज्याला फेकून दिलं तो तरेल का? नाही तरू शकत. कोण तरेल? ज्याच्यावर भगवंताच्या नावाचा शिक्का लागलेला आहे तो तरेल ना. भगवंताने ज्याला असा दूर लोटून दिलेला आहे तो तरू शकत नाही. हा सकाळी गहन अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तर या कलियुगामध्ये
जीवनामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्या भगवंताचं नाम ते मुखामध्ये येणं फार गरजेचं आहे. परंतु असं आहे, भगवंताचं नाम एकाएकी काही सहजासहजी मुखाला येत नाही. एका वेळेस मुखामध्ये नाम येण्याकरता फार पुण्य लागतं. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवाघरी येईल श्रीरामाचे. सांगितलं शास्त्रामध्ये आपण पाहतो हरिपाठामध्ये हरि उच्चार आणि अनंत पापराशी जातील या शिक्षणामध्ये. असाच एका मोठ्या महात्म्याला एकाने प्रश्न केला, म्हणले एकदा भगवंताचं नाव घेतल्यानंतर अनंत पापराशी जळून जातात, मग पुन्हा पुन्हा नाव का घ्यावं लागतं, आमचं पाप जळत का नाही? मग त्या संत महात्म्याने त्याला प्रश्न केला का तुमचा विश्वास बसत नाही. एकदा मुखामध्ये ना भगवंताचं नाव घेतल्यानंतर मग आता तुमचा उद्धार होणारच. मग तुम्ही नंतर काय केलं पाहिजे म्हणले, तुम्ही नको त्या गोष्टी नंतर सोडून द्या ना. आपण इकडे भगवंतामध्ये मुखामध्ये नामही घेणं चालू आहे आणि इकडे नको ते करणंही चालू आहे. उद्धार कसा होईल? एकदा मुखामध्ये भगवंता, एकदा हरी असो म्हणा किंवा विठ्ठल असो म्हणा, आणि समजा आपला उद्धार आता झाला, आपल्याला आता काहीच करण्याची गरज नाही. पण त्यानंतर नको ते सर्व सोडलं पाहिजे. नाहीतर इकडं भजनही चालू आहे, इकडं तंबाखूही चालू आहे. हे आपले गीतेमध्ये उदाहरण आलेलं आहे. एक ओवी आहे, मूर्ख मुमुक्षु असा शब्द आहे. काय आहे? मूर्ख आणि मुमुक्षु असा शब्द आहे. मग विद्यार्थ्याने प्रश्न केला, म्हणले आता मुमुक्षु असेल, मुमुक्षु कोणाला म्हणतात? मुक्तुम इच्छती इति मुमुक्षु. काय मे उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. याला म्हणतात मुमुक्षु. म्हणजे ज्याला आपल्या उद्धाराची तळमळ लागलेली आहे, आपला उद्धार होईल कशाने अशी ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे त्याला म्हणतात मुमुक्षु. मग मुमुक्षु म्हणजे शहाणा असतो. मग मुमुक्षुला मूर्ख कसं काय म्हटले? त्यावेळेस पाठामध्ये सांगितलं का मुमुक्षु आहे, पण म्हणले भजनामध्ये तंबाखू खातो म्हणून त्याला मूर्ख मुमुक्षु म्हणलं. विठाला विठाला नाही. एकादशीला कोणतंही फराळ चालत नाही. फराळाची व्यवस्था का केली एकादशीला? एखाद्याला जर दिवसभर उपवास करणं शक्य नसेल त्याने काहीतरी फलहार केला पाहिजे म्हणून काय केले? फराळाची व्यवस्था केली. काही जण 9 दिवस उपवास करतात व नवरात्रामध्ये 9 दिवस काहीच म्हणजे थोडंफार खाऊन राहतात, उभं राहतात, पायात चप्पल घालत नाही. पण एवढं करतात पण तंबाखू खायचं काही सोडत नाही. मग याला म्हणावं मूर्ख मुमुक्षु. विठाला तर विषय असा आहे की एकदा मुखामध्ये नाम आल्यानंतर आपला उद्धार होणार म्हणजे होणार असा आपला ठाम विश्वास झाला पाहिजे. पण तसा आपला विश्वास होत नाही ना. शास्त्रानं अनेक साधनं सांगितले. म्हणले घरी माता पित्यांची सेवा करा, तुम्हाला भगवंत भेटेल. खरं आहे, ते भेटणारच आहे. तसं केलं तर भेटणारच आहे. नवे नवे भक्त पुंडलिक रायांना भगवंत स्वतः वैकुंठाहून का गोकुळाहून साक्षात भगवंत पुंडलिक रायांना भेट देण्याकरता आले. कशामुळे आले? त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्यांना भेट देण्याकरता स्वतःहून आले. साधन कोणतंही असेल पण ते साधन मनातून केलं पाहिजे. अनेक संतांचे अनेक उदाहरणं आहेत. संत तुळशीदास यांच्या जीवनाचा विचार केला. चरित्र भाग असा आहे की त्यांच्या पत्नीवर फार प्रेम होतं. मग एका दिवशी पत्नीला भेटण्याकरता गेले. पूर आला होता. आता पलीकडे जायचं कसं? मग एक प्रेत वात आलं होतं. त्यांना वाटलं आपल्या पत्नीनं आपल्याला येण्याकरता लाकूडच पाठवले, त्याच्यावर बसले. पहिलं फिरायला गेले. आता ही वरच्या मधली रात होती. आता वरती जायचं कसं? सारे दार बंद केले होते. मग तिथे एक साप लटकळत होता. त्यांना वाटलं आपल्याकरता दोरच टाकलेला. हे त्या सापाला धरून वरती गेले आणि पत्नी समोर प्रकट झाले. तिने विचारलं इतक्या रात्री आणि इतक्या भर पावसामध्ये कसे काय आले तुम्ही? ते म्हणाले बघा ना, मला तुझ्याशिवाय कर्मना, मग तुझ्याकडे निघालो. तू देखील मला येण्याकरता नाव पाठवली, पुन्हा वरती येण्याकरता मला तू दोरी टाकली. तुम्ही दोरी टाकली? पाहिलं तर साप लटकळत होता. मग तिनं त्यांना प्रश्न केला, या तुच्छ अशा देहाच्या आसक्ती करता तुम्ही इतकं धावून आला, इतकं जर ते प्रेम त्या भगवंतावर केलं तर भगवंत भेटणार नाही का? बस एवढाच उपदेश त्यांना पुरेसा झाला. आणि काय? भगवंताच्या मार्गाला लागले आणि भगवंताची प्राप्ती केली. पण याचा अर्थ असा नाही का प्रत्येकालाच
पत्नीनं उपदेश केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होईल. नाही होत ना. अहो आपल्यासारख्या अहो अनेक जण घरामध्ये किती किती आपल्या पत्नीचे बोलणं खातात, शिव्या खातात, तरी देखील घरामध्येच राहतात. संत तुळशीदासांना पत्नीनं उपदेश केला. बोधलीला मध्ये सांगा संत तुळशीदासांना पत्नीनं उपदेश केला म्हणून भगवंताची प्राप्ती झाली. याचा अर्थ असा नाही का प्रत्येकाला त्यानेच होईल. विषय असा असतो की एखादं फळ परिपक्व होणं आणि काहीतरी उपदेश प्राप्त होणं. तुळशीदास योग्यच होते, पण कोणत्या तरी एखाद्या उपदेशाची गरज होती आणि तो उपदेश कुठून प्राप्त झाला? त्या पत्नीच्या मार्फत प्राप्त झाला. तसा आपल्या जीवनामध्ये म्हणजे काय, साधन कोणतंही असेल त्या साधनाला सर्वस्वी बनवलं त्यानं उद्धार होणारच आहे. एकदा भगवंताचं नाव घेताना उद्धार होतो. विश्वास ठेवा मनामध्ये, आपला उद्धार होणार म्हणजे होणार, पण विश्वास बसत नाही, त्यामुळेच पुन्हा 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 नाव घ्यावं लागतं. अनेक उदाहरणं आहेत. साधन कोणतं काय असे ना. मग काही जण प्रमाण सांगतात, अहो चला ना यात्रेला. मग ते सांगतात माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. बरं ठीक आहे, तू कुठेच जाऊ नको, पंढरपूरला जाऊ नको, नवे गावा जे मंदिर आहे त्याच्या देखील दर्शनाला येऊ नको, पण घरी आई बापाची नीट सेवा तर करणार, पण ते देखील करत नाही. ज्ञानोबा सांगतात घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. व काही जण अशी असतात जगाला दाखवणं करता चांगलं चांगलं बोलतात आई बापाला, पण गेल्यानंतर मग काय लाथाखाली तोडतात. अशी काही उदाहरणं आहेत. साधन कोणतं काय असे ना, त्याला सर्वस्वी जीवनामध्ये बनवल्यानंतर भगवंताची प्राप्ती होणारच आहे, पण मनामध्ये तेवढा ठाम विश्वास पाहिजे. पण विश्वास बसत नाही. तर हा विषय हा थोडा आपला लांबला. तर एक असणारं भगवंताचं नाम, त्या नामाद्वारे, कारण ते साधन सोपं आहे, मग त्या भगवंताच्या नावावर जर आपलं प्रेम जडलं, आपला विश्वास जडला, तर आपला उद्धार होणार म्हणजे होणार. पण ते भगवंताच्या नामावर विश्वास होण्याकरता काय लागतं? जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री. सांगितलं की पूर्वीचं आपलं संचित लागतं. मग काहीतरी संचित मानावं लागतं ना, काहीतरी पूर्व पुण्य मानावं लागतं. नाहीतर नाम सुलभ आहे का? भगवंत म्हटला माझं नाव घेण्याकरता पैसे द्यावे लागतील, नाही. अहो कोणी घ्यावं? बरं असा विषय नाही का नाम घेण्याकरता तुम्ही अशा प्रकारे बसा, एखाद्या झाडाखाली जाऊन बसा, वनात जाऊन बसा, तसं पण नाही. अहो कुठेही घ्या, माझ्या विठोबाचे नाम अट्टहास्य उच्चारा, कुठेही उच्चारा. कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. कुठेही घ्या, उठून घ्या, बसून घ्या, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला जणी, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला. कसंही नाव घ्या, त्यानं उद्धार म्हणजे ते फळ, त्याचं जे काही फळ आहे, त्याचं जे काही पुण्य आहे ते प्राप्त होतं. पण हे सर्व येण्याकरता काहीतरी संचित मानावं लागतं. म्हणून तुकोबाराय आपल्या संचिताला धन्यता देतात का, माझ्या संचितामुळे माझं जे काही चित्त आहे त्या भगवंताच्या नावावर जडलं. अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य मी बाधिता आपुले संचिता, धन्य मी बाधिता आपुले संचिता, धन्य मी बाधिता आपुले संचिता, धन्य मी बाधिता आपुले संचिता.
संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी. मी आपुले संचित धन्य मानेन तुझे नामी प्रीती राहिलीसे. तुझ्या नावावर माझं म्हणजे तुझ्या नामाविषयी माझ्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं. मी तुझं नाम मुखामध्ये सतत घेऊ लागलो. याच्याकरता मी माझ्या संचिताला धन्यता देतो. संचित कर्माचे 3 प्रकार सांगितले, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. आता संचित कशाला म्हणावं? उदाहरण द्यायचं ठरलं तर आपला बँकेमध्ये असणारा पैसा त्याला संचित म्हणावं. आणि दररोज खर्चण्याकरता आपण त्या बँकेतून थोडंफार काहीतरी पैसे काढून आणतो, त्याला म्हणावं प्रारब्ध. आणि आपण दररोज जे काही कर्म करतो याच्यातून आपल्याला जो काही फायदा उत्पन्न होतो, आपण जे काही पैसे कमवतो, याला म्हणावं क्रियमान. संचित, प्रारब्ध, क्रियमान. कधी कधी असं होतं की क्रियमान काहीतरी प्राप्त होण्याकरता संचित देखील असावं लागतं. शेतामध्ये आपल्याकडे शेत आहे, शेतामध्ये आपल्याला काहीतरी पेरायचं आहे. आता पाऊस पडलेला आहे, शेतामध्ये धान्य पेरायचं आहे. याच्याकरता बियाणं विकत आणावं लागतं, म्हणा मजूर विकत आणावं लागतात. त्याच्याकरता काय लागतं? पैसा. त्याच्याकरता पैसा म्हणजे प्रारब्ध लागतं. ठीक आहे, आपल्या जवळ पैसा नाही. एखाद्या मनुष्य काय करतो? मग लगेच बँकेत जातो, पैसा काढून आणतो, म्हणजे संचित खर्च करतो. संचित खर्च केल्यानंतर पुढे काय होतं? शेतामध्ये काहीतरी विकत आणून म्हणजे मजूर जमा करून धान्य आणून त्याला बियाणं मारून खत मारून काहीतरी पिकवतो. मग ते पिकवल्यानंतर शेतामध्ये त्याला धान्य प्राप्त होतं, ते विकतो, त्याचा पण काहीतरी म्हणजे हे काय झालं? क्रियमान. क्रियमान उत्पन्न होण्याकरता काहीतरी प्रारब्ध, काहीतरी संचित खर्च करावा लागतो. तसं सध्या मुखामध्ये नाव यायचं असेल याच्याकरता काहीतरी पूर्व संचित असावं लागतं. बरं ठीक आहे, एखाद्याकडे संचित नसेल, म्हणजे आमचं पूर्व पुण्य काहीच नाही, मग याच्याकरता व्याजाने पैसा काढा. एखाद्याला शेती करायची, आता शेतामध्ये धान्य पेरण्याकरता पैसा नाही, मग तो काय करतो? व्याजाने काढतो. म्हणजे धाडस घेतो. काय करतो आपण त्याला म्हणतो? धाडसी निर्णय घेतो. म्हणजे आता व्याज काढल्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे व्याज वाढतंय ना. अहो मग आता शेतामध्ये धान्य निघेल ती विकून आपण व्याज फोडू, म्हणले भरपूर उत्पन्न काढू. तसं एखाद्याच्या मुखामध्ये नाव येत नसेल, मग त्याने काय करायचं? प्रयत्नाने घ्यायचं, म्हणजे व्याज काढायचं. भाऊ आता अट्टहासाने घ्यायचं, नाव घेत राहायचं सारखं. मन असं आहे ना, इकडं धावतंय तिकडं धावतंय तिकडं धावतंय, नाव काय मुखामध्ये येत नाही. पण त्याने काय करायचं? त्या मनाला प्रयत्नाने दाबून ठेवायचं आणि सतत भगवंताचं नाव घेत राहायचं. याला म्हणावं व्याजाने पैसा काढणं. विठ्ठल विठ्ठल. तर नावावर प्रेम उत्पन्न होण्याकरता, नावाविषयी प्रीती उत्पन्न होण्याकरता फार पुण्य असावं लागतं. आणि हे फार महत्वाचं आहे, कारण सहजासहजी नावाविषयी काही प्रेम उत्पन्न होत नाही, नामाविषयी आसक्ती वाटत नाही. सतत मुखामध्ये इच्छा न करता, म्हणजे तुकोबाराचं आपण तुकोबाराचे उदाहरण पाहतो ना, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल. तुकोबाराचे एक प्रमाण आहे, त्यामध्ये तुकोबारा सांगतात, ज्यावेळेस मला शिंक येईल किंवा जांभळी येईल, अशा वेळेस फक्त माझ्या मुखातून भगवंताचं नाव येत नाही. फक्त शिंक आली, जांभळी आली, अशा वेळेस माझ्या मुखातून भगवंताच्या नावाचा उच्चार बंद होतो. पण आपलं याच्या विरुद्ध आहे. ज्यावेळेस आपल्याला शिंक येते आणि ज्यावेळेस आपल्याला जांभळी येते, त्यावेळेस आपण राम राम विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराचं नामस्मरण खंडित तेव्हाच होतं ज्यावेळेस जांभई येते, आणि आपलं नाव तेव्हाच होतं आपल्या मुखामध्ये ज्यावेळेस आपल्याला जांभई येते. हे आपलं थोडं विरुद्ध आहे. तर वदो वैखरी नित्य नाम माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेसलासे. छंद लागला पाहिजे. छंद फार महत्वाचा आहे हो. मग कोणाकोणाला कशाचा छंद असतो, कोणाकोणाला कशाचा छंद असतो, मग त्याला ते केल्याशिवाय करमतच नाही. एखाद्याला जसं आपण पाहतो शाळेमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर काही विद्यार्थ्याला अभ्यास करण्याचा छंद असतो, मग ते पुढच्या वाकावर बसतो आणि शिक्षक काय शिकवतात ते अगदी ध्यान चित्ताने ऐकतो आणि लिहितो, म्हणा अभ्यास करतो. पण काही जणांना चिमटे घ्यायची सवय असते, मग ते मागच्या वाकावर बसतात. मग याला चिमटा घे, त्याला चिमटा घे, याला चापटान त्याला चापटान, छंद असतात ते. बरं एखाद्याने शिक्षकाने त्याला किती सजा केली, किती हाणलं, तरी दुसऱ्या दिवशी परत चालूच आहे आपल्या चिमट्या घेण्याचं काम. याला म्हणतात छंद. तसा या भगवंताच्या नावाचा काही छंद लागला पाहिजे. गोविंद 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 गोविंद
हा मनाला छंद लागला पाहिजे. मग छंद लागल्यानंतर त्याचा प्रताप असा होतो की मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. सतत नामस्मरणाचा फायदा सांगितला. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आपल्या घरामध्ये असेल ती भिंगुरटी असते. ती भिंगुरटी काय करते, एक आळी आणते आहे आणि ती आळी आपण घरामध्ये पाहतो. मातीचं घट असतं बघा, त्याला थोडंफार छिद्र असते. एखादी आळी पकडून आणते आणि त्याच्या घरामध्ये ठेवते. मग ती भिंगुरटी दररोज येते आणि त्या आळीला टोचे मारते. त्या आळीला टोचे मारल्यानंतर त्या आळीला इतक्या भयंकर वेदना होतात. मग त्या आळीला सतत त्या भिंगुरटीचं काय लागतं, ध्यान लागतं. ती केव्हा तरी येईल मला दंश करील, केव्हा तरी येईल मला दंश करील. सतत त्या भिंगुरटीचं ध्यान केल्यामुळे ती आळी राहत नाही. ती नंतर एके दिवशी काय होते, भिंगुरटी होते. तुका म्हणे आळी जीवे निवृत्ती वेगळी. तसं या जीवाचा विचार केला, सतत भगवंताचं नाव घेऊ, सतत भगवंताचं नाव घेत हा जीव राहत नाही, हा शिव होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबराय म्हणतात, आता मी त्या भगवंताचं नाव घेतलं, माझ्या मनामध्ये भगवंताच्या नावाविषयी प्रेम उत्पन्न झालं. आता मला त्या काळाची कसलीही भीती नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ब्रह्मरस याची संदेह नाही, धन्य झाले याची संदेह नाही. आता याची असली याची धन्य झालो, आता याची संदेह नाही, धन्य झालो, आता याची संदेह नाही, धन्य झालो, आता याची संदेह नाही, धन्य झालो, आता याची संदेह नाही. नकार संदेह नाही, न पडे आबाही काळा हाती. भगवंताचं नाव घेतल्यामुळे मी आता धन्य झालो आता याशी संदेह नाही. कारण त्या नामामुळे न पडे आबाही काळा हाती. आता काळ माझ्यावर सत्ता करणार नाही. काळाची सत्ता कुणावर चालते, जे भगवंताची भक्ती करत नाही त्यांना. एके दिवशी त्या यमाच्या दूताने यमाला प्रश्न केला, म्हणले आम्ही जावा म्हणले पृथ्वीवर, पण काही जण आम्हाला म्हणजे आमचा तिरस्कार करतात, आम्हाला हाणून मारून मागं पाठवतात. आम्ही कोणापुढे जावं, म्हणजे कोणाला उचलून आणावं. त्यावेळेस यमधर्म तो यम आपल्या दूताच्या कानामध्ये सांगू लागला. दूत सांगते यमा दिंडी पुढे चाले नामा, ते नागवेतिया महाविष्णू दूत म्हणून. मग त्या यमाने आपल्या दूतांना सांगितलं, जे नेनती धर्म वेळा वाचन उच्चारती गोपाळा, तयाशी जाचवावे पोटता 21 कुळा सहित. पुन्हा सांगितलं, रघुनाथ नाम ज्याच्या कंठी त्याच्या वाटे न वजावे, दिंडी पताका गजर टाळ घोषाचा. अशा प्रकारे ज्या ठिकाणी दिंडी आहे, ज्या ठिकाणी भगवंताच्या नावाचा घोष आहे, जे शास्त्राज्ञेप्रमाणे धर्माप्रमाणे आचरण करतात त्यांना तुम्ही आणू नका. याच्या विरुद्ध जे भगवंताचं नाव घेत नाहीत, धर्माचं आचरण करत नाही, शास्त्राचं आचरण करत नाही, त्यांना तुम्ही पकडून आणा म्हणून समजावं. म्हणून काही जण इतके असतात का ते युधू आजचं महिनाभर घरदार सोडून सोहळ्यामध्ये येतात. तिथे आता दिंडीमध्ये चलावं, भगवंताच्या नावाचा जप करावा, पण ते नाही. सकाळी उठले का ते पारशेच 5-6 किलोमीटर चालत जातात. अहो म्हणे तुम्ही इतक्या लांब कशाला गेले, व सकाळी आंघोळ करावी, मस्त दिंडी मागं थांबावं.
नाही म्हणले ते मागं ना लय ते गोंगाट राहतो म्हणले, नुसते पखवाजाचा आवाज टाळाचा आवाज म्हणले काय सुचत नाही म्हणले. आपण मस्त पैकी पुढे जायचं, निवांत आंघोळ करून बसायची, निवांत बसायचं. आता इतकं घरदार सोडून इतक्या लांब जाताना तिथं देखील भजन करत नाही म्हणजे काय, ते त्याचं कारण एकच, जे मनातील पाप आहे ना ते मुखामध्ये भगवंताचं नाव येऊ देतच नाही. ते आपण पाहतो प्रमाण ते वेगळ्या अर्थाने आहे. पापाचे कळप पळती पुढे, तसं हे आहे. हे अशी कळपच्या कळप पुढे जातात पण दिंडी थांबत नाही. पण दिंडी काय जेवणाला बसली ताटं पुरत नाही, 400 ताटं देखील जेवणाला पुरत नाही. आणि दिंडीमध्ये ज्यावेळेस दिंडी चालते ना भजन करत करत त्यावेळेस मग 10-12 माणसं. काही दिंडी आता अशा इतक्या आहेत, काही दिंड्याच्या आपण जरा पाहिली परिस्थिती विचार केला, 2 झेंडेकरी, 1 विनेकरी, 1 तुळशीवाली, 1 टाळकरी चालली दिंडी. कधी कधी टाळकरी पण नसतो, 1 विनेकरीच फक्त. दिंडीमध्ये हिशोबाला 1000 माणसं, 2000, 500 इतके असं आहे. सहजासहजी समजावं मुखामध्ये नाम येणं हे काही इतकं सोपं नाही. पण तुकोबारा म्हणतात ते माझ्या जीवनामध्ये झालं. आता मला काळाची कसलीही भीती राहणार नाही, न पडे या बाही काळा हाती. म्हणून काळाचा फेरा चुकवायचा असेल तर भगवंताचं भक्त झालं पाहिजे. भगवंताचं भक्त झाल्यानंतर आपण काळाचे काळ होतो. अख्खं जग काळाला घाबरतं, पण तो काळ त्या भगवंताच्या भक्ताला घाबरतो. तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ. अख्खं जग काळाला घाबरतं, पण जग डरे ज्या सो मोही मिठा. तुकोबारा सांगतात अख्खं जग ज्याला घाबरतं ना तोच मला प्रिय झालेला म्हटलंय. म्हणजे अख्खं जग मरणाला घाबरतंय, पण आम्हाला मरण प्रिय झालेलं आहे. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. तुळशीदासांचे उदाहरण आहे, जीवनातील उदाहरण आहे. एका महात्म्याने त्यांना एक काहीतरी नियम करायचा सांगितला. काय सांगितलं? नियम करा म्हणले. काहीतरी तुम्ही दररोज काहीतरी नियम करा म्हणले. का तो नियम केल्याशिवाय काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही. कारण मनुष्याला सांगितलंय काही नित्यनेमाविना अन्न खाय तो श्वान. काही नित्यनेम न करता एखादा मनुष्य अन्न खात असेल तर तो श्वान आहे म्हणले. श्वान म्हणजे कोण? कुत्रा आहे म्हणले. असं कारण उठलं का खायला लागलं. कमीत कमी काही करता नाही आलं तरी दररोज उठल्या मनुष्याने सर्व शौचविधी करून आंघोळ करावी, गंध लावावी, नंतर तरी खावं. पण काही जण उठल्या म्हणले बेड टी आणा म्हणले, आम्हाला बसल्या आम्हाला आथरुणावर चहा आणा म्हणले. असं नाही चालत हो, काहीतरी नित्यनेम पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये नित्यनेम केला. म्हणले हिवराचं झाड, त्याला पाणी घालायचं दररोज. ते शौचविधीला गेले का तिकडून येता शिल्लक राहिलेलं पाणी त्या झाडाला घालायचं. असं किती वर्ष केलं? 40 वर्ष. मग सांगतात शेवटी मग झालं 40 वर्षानंतर तिथे एक भूत राहत होतं. ते भूत प्रसन्न झालं. मागामध्ये तुम्हाला काय पाहिजे? मग यांनी सांगितलं मला प्रभू रामचंद्राची भेट घालून द्या. आता प्रभू रामचंद्राचं नाव ऐकल्यानंतर भूत एकदम थोडं मागं झालं. मला ते घाबरलं. म्हणले देवाची भेट मी कशी काय घालून देऊ? देवाची भेट घालून देऊ शकत नाही, पण ज्यांच्या मार्फत देवाची भेट होईल त्यांची तुम्हाला ओळख सांगते. त्यांनी हनुमंतरायाची ओळख सांगितली. म्हणजे ते कसे येतात, तुमच्या खात्यामध्ये येऊन बसतात, कुठे बसतात काय ते सर्व ते म्हणजे पत्ता दिला. विषय असा आहे की भगवंताचं नाव असं आहे, त्या भगवंताचं नाव जर मुखामध्ये आलं समजावं आता काळाची काही भीती नाही. काळ गुलाम सुलाम करी तुकया घरी राबत, काळाचेही काळ काळाचेही काळ आम्ही विठोबाचे लढीवार. म्हणून जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. भुवाने ध्रुवाने भगवंताची भक्ती केली, भगवंताला प्रसन्न केलं. शेवटी असं झालं की त्यांचा जाण्याचा काळ आला. म्हणजे हे लोकांची सर्व त्यांचं जेवढं काही अवतार होतं तेवढं संपलं. मग आता त्यांना वरती नेण्याकरता विमान आलं. विमान आल्यानंतर मग समोर यमराज हजर झाले. म्हणले आम्हाला चुकवून तुम्ही जाऊ शकत नाही,
प्रथम आमची भेट घ्यावी लागेल. कोण? यमदूत म्हणाले. मग त्यांनी काय केलं म्हणले, मग बसा खाली. ध्रुवाने काय केलं, त्या यमाच्या डोक्यावर पाय दिला आणि विमानामध्ये बसले. काळ जगा काळ खाय, आम्ही माथा दिले पाय. म्हणून समजावं, आपण भगवंता भक्त आहोत ना, मग आपल्याला आता काळाची भीती नाही असा मनामध्ये निश्चय पाहिजे. न पडे या बा ही काळा हाती. दुसरं म्हणजे ते नामरूपी असणारं जे काही ब्रह्म आहे, ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताची संगती सर्व काळ. आता नाम कुठे घेतलं जातं? एकांतामध्ये नाही, नाही लोकांतामध्ये. लोकांतामध्ये पण नाही, एकांत त्याला म्हणतात. संत महात्म्याच्या संगतीमध्ये, संत समागमे सुखया संत समागमे, नित्य दुनावे तुझी नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लत सो. त्या बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नामाचे महती कळते आणि संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नामाचं जे काही गुणगान आहे ते मोठ्याने होत आहे. म्हणून मी संताची संगती सर्व काळ, नित्य संताची संगती करेल. संत संगती जीवनामध्ये फार आहे आणि ती काही सहजासहजी प्राप्त होत नाही. एखादे संत आपल्या घरी आल्यानंतर असं समजू नये काही सहज आले, समजावं आपलं फार मोठं पुण्य आहे. कारण काही गोष्टी जीवनामध्ये फार महत्भाग्याने प्राप्त होतात. दुर्लभं त्रयमेवेत दैवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. जीवनामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होणं हे फार महत्व आहे. मग आपण साधे पुण्यवान नाही, आपण भरपूर पुण्य केलंय म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. दुसरं म्हणजे आपल्याला भगवंत प्राप्तीची इच्छा उत्पन्न झाली, आपण भरपूर पुण्य केलेलं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला, तिसरं म्हणजे आपल्याला संत भेटले, आपण भरपूर पुण्य केलेलं आहे. आपल्या पुण्याला काही गणनाच नाही, पुण्याची गणना कोण करे, आपल्या पुण्याची काही गणतीच नाही. संत संगती अशी आहे बघा, महत् संगतु दुर्लभो अगम्यो आणि अमोघश्च. काही गोष्टी जीवनामध्ये मिळत नाही. एकतर एखादी वस्तूचं महत्व कळत नाही. काही वस्तू अशा असतात, तसे संत आहेत. संताचं प्रथम म्हणजे महत्व कळत नाही. संत प्रथम भेटत नाही. संत भेटल्यानंतर एकतर त्यांचं महत्व कळत नाही. आणि एकदा का संतांचं महत्व कळलं, मग ते आपल्याला काय देऊन जातील ते काही सांगता येत नाही. विठ्ठल कृपा कटाक्षे न्याहाळी आपुल्या पदी, बैसरी बाप कुमार वरु विठ्ठल भक्ता निधने वरदान आलिंगने सुखवाने, आलिंगने सुखवाने. हो, संत भेटते आजीवज, तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या, आलिंगने सुख वाटे. संत भेटल्यानंतर काय होतं, ते नेहमी जहाल चतुर्भुज, कृपा कटाक्षेने हालले आपुल्या पदी बैसविले. ते आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतात. अशा प्रकारे अगम दुर्लभ असा लाभ आपल्याला ते प्राप्त करून देतात का त्या लाभासारखा लाभ जीवनामध्ये काहीच नाही. अहो, एखाद्याने काही संपत्ती, तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त हो असा एक आशीर्वाद एखाद्या संत महात्म्याने दिला. अहो, सुख समृद्धी ऐश्वर्य किती काळ टिकणार आहे? एवढे जन्मापुरतं, पुढच्या जन्मात घ्या, परत जन्म, परत मरा, परत जन्मा, परत मरा, असा एखादा आशीर्वाद प्राप्त व्हावा का भगवंताची, असा आपण मागितलं पाहिजे. हो, आपलं मागणं वेगळं असतं. संतापाशी गेल्यानंतर आपण आपलं प्रापंचिक घराणे सांगतो. असं कोणी म्हटलं का मला भगवंताची भक्ती माझ्या जीवनामध्ये घडू द्या, एवढंच मागणं काय? कसं असतं, एक मुख्य मागणं असतं. मुख्य जर मागितलं त्याला लागणारं सर्व भगवंताला द्यावं लागतं. एखाद्याने भगवंताला मागितलं तुझी भक्ती होऊ दे, भगवंताला त्याच्या प्रपंचामध्ये सर्वच द्यावं लागतं. का ज्या योगी त्याला भगवंताची भक्ती सतत होईल, त्याच्या प्रपंचामध्ये काही विघ्न येणार नाही, अशा प्रकारे त्याला ते द्यावंच लागतं. कसं? हे मागितलं तर काय, तुझी भक्ती होऊ दे, मुख्य मागायचं. गौण सर्व प्राप्त होतं.
पण आपण भगवंताकडे गेल्यानंतर गौण मागतो, मुख्य बाजूलाच राहतं, ते गौण प्राप्त झालेलं ते देखील टिकत नाही. विठ्ठल विठ्ठल शेवटी हे नाम असं आहे. बऱ्याच सांगतात तुका म्हणे पोट झालेची न धाय खादलेची खाय आवडीने. परमार्थाचा विचार केला, परमार्थामध्ये विषय एक आहे. संसाराचा विचार केला, संसारामधील विषय अनेक आहेत. संसारामध्ये असं आहे, एक विषय प्राप्त झाल्यानंतर त्या विषयाची आवड पहिल्यासारखी राहत नाही. त्याला वाटतं आता दुसरं काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. बरं, दुसरं प्राप्त झालं, काही दिवसांनी त्याच्यात देखील आनंद राहत नाही. त्याला वाटतं तिसरं प्राप्त व्हावं. म्हणजे संसारामध्ये असं आहे, एक विषय प्राप्त झाल्यानंतर पुढच्या क्षणामध्ये त्याच्याविषयी प्रेम राहत नाही. त्याच्याविषयी प्रेम कमी होतं, दुसऱ्या वस्तूविषयी प्रेम होतं, उत्पन्न होतं. अशा प्रकारे एक वस्तू बाद, दुसरीचा स्वीकार तिचा त्याग, दुसरीचा स्वीकार तिचा त्याग. पण म्हणजे संसारामध्ये पोट भरत नाही, हा झाला एक विषय. आणि परमार्थाचा विचार केला, परमार्थामध्ये देखील पोट भरत नाही. म्हणजे परमार्थामध्ये देखील भक्ताची भक्ती करण्याची इच्छा संपत नाही. पण परमार्थातील विषय एकच आहे, तो म्हणजे भगवंत. सतत तोच विषय, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पण संसारामध्ये असं नाही, वेळोवेळा व्हावा, वेगळं वेगळं, हे संसारातील आहे. पण परमार्थातील असं आहे, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अशा प्रकारे तुका म्हणे पोट झालेची न धाय खादलेची खाय आवडीने. धन्य मी मानिन आपले संचित राहिलेसे प्रीत तुझे नावे. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे याबाही काळा हाती विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. ज्ञानेश्वर मावली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. धन्य मी मानिना आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझ्या नामे. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. अशा प्रकारे तुकोबाराने जी काही आपल्या जीवनातील असणारी संचिताची धन्यता व्यक्त केली, का माझ्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम उत्पन्न झालं, माझं जीवन सफल झालं. अशाच प्रकारची प्रार्थना आपण भगवंताकडे करायची, का आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये तुझ्या नामाविषयी आमच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होऊ दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमे विना नाही समाधान. झालेली सेवा या ठिकाणी अर्पण करू. या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम. तुका म्हणे पोट झालेची न धाये, 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 तुका म्हणे पोट झालेची न धाये. खादलेची खाय आवडीने, खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. खादलेची खाय आवडीने, खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता याची संदेह नाही, धन्य झालो आता याची संदेह नाही. पडोया बाई काळा हाती, पडोया बाई काळा हाती.
आदा